श्री क्षेत्र माळेगाव किंवा परंपरेचा अथांग सोहळा माळेगाव जत्रा दक्षिण भारतातल्या सगळ्यात मोठ्या यात्रेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज पशु प्रदर्शन आहे। तर दादा कुठून आलात आपण? नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश ठिपकर, मी बीडवरून आलेलो। कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आणि आपल्याकडे लेब्राडॉग, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन, पॉमेरियन, ब्लॅक जर्मन शेपर्ड 5 व्हरायटी आपण आणलेले आहेत। तर काय प्राइस आहे सांगायचं चालू कर। त्याच्यामध्ये हे आपल्या लॅबमध्ये फिमेल आहे। लॅबची फिमेल आपल्यापाशी 8,000 रुपयापर्यंत बसेल। 8,000 रुपयाची लॅबची फिमेल बसेल। त्यानंतर हे जर्मन शेपर्ड आहे। जर्मन शेपर्ड मध्ये मेल जर घेतला तर 12,000 रुपयाला, फिमेल जर घेतली तर 10,000 रुपयापर्यंत बसेल। इकडे लॅब्राडॉग मध्ये मेल आहेत, 7,000 रुपयाला मेल बसेल लॅब्राडॉगचा। अलीकडला जर्मन शेपर्ड आहे। त्यानंतर इकडे पर्शियन किटन आहेत आपल्याकडे। पर्शियन मध्ये किटन आहेत, पर्शियन किटनची 5,000 रुपयापर्यंत प्राइस बसेल। त्याच्यानंतर पलीकडे आपल्याकडे डॉबरमॅनची फिमेल आहे। डॉबरमॅनची फिमेल 8,000 रुपयापर्यंत जाईल। पॉमेरियनचं पिल्लू 5,000 रुपयापर्यंत जाईल आणि ते ब्लॅक जर्मन शेपर्ड 15,000 रुपयापर्यंत जाईल आपल्याकडे। दादा खाद्य काय राहणार याला? त्यांना सध्या तरी पेडिग्री प्रो म्हणून जे फूड आहे, पेट फूड ते चालू आहे। त्यानंतर आपण आपल्या ह्याच्यानुसार घरचं मिक्स करून देऊ शकतो। डॉक्टर पुरी साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यायचे। लॅब्राडॉगची ह्या किंमत आहे 11,000 आणि जर्मन शेपर्ड 13,000। त्यांना माहिती वो पंजाबी बोल पंजाबी बोल ये म्हणला धाराशिव जिल्हा, उमरगा तालुका। फक्त शो साठी? हाँ, शो साठी। कास्ट पूछिए। क्या पोलियो हो गया? सर काय आणलं की प्रदर्शनासाठी? भैया मेल है फीमेल है? सेल के लिए क्या बोल रहे हैं? देखने के लिए? सेल के लिए शो के लिए। डॉक्टर इरफान सर, डॉक्टर इरफान सर, कृपया आपण स्टेजवर यायचे। उद्घाटन माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य यांच्या हस्ते होणार आहे। तसेच या कार्यक्रमासाठी किती दिवसाची? हा कारवान आहे। श्री क्षेत्र माळेगाव येथे सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं। आज माळेगाव यात्रा पशु प्रदर्शन
तर पाहू शकता खूप गर्दी झालेली आहे. प्रकारचे व्हरायटीजचे डॉग आलेले आहेत. मला विचार डॉक्टर सुनील साहेब त्यांची सूचना आहे. बालाजी राठोड किंवा नऊ या दोघांपैकी कोणी एकदम स्टेटकडे यायचे. ఐదేళ్ళు పని అంటారు మధ్యాహ్నం काय झालं 32,000 हिरव्या कारवांची रेट. तुम्ही बघा द्यायला लागेल बंदच करणार कोणाला पोलीसला. जिल्हा परिषद नांदेड मार्फत आयोजित भव्य पशु अक्षेपण कुक्कुट आणि शेळी प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमातील समोर स्वागताची नोंदणी सुरू आहे. उजव्या बाजूला दोन्ही गटाची नोंदणी सुरू आहे आणि उजव्या बाजूला क्रमांक 3 मध्ये उजव्या आणि दोन्ही गटाची नोंदणी चालू आहे. आपल्या पद्धती लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. ये कोणती जात आहे? विचारा की कोण आहे ते? मला बरं आहे याचं तोंडच हुडकावं लागेल कुणी करायची म्हणालो मोठं झालं की मोठं झालं की तुमची एक काय कुठं आहे ते? कोणती ब्रीड आहे? सर्व पशुपालकांना सूचना आहे, ज्या जनावरांच्या कानामध्ये टॅग नाही, जे जनावर ऑनलाईन केलेलं नाही, अशा जनावरांची नोंदणी या ठिकाणी करण्यात येणार नाही. जर जनावराला टॅग नसेल तर या ठिकाणी त्यांना टॅग मारण्याची सोय पण करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी कडबा वाटप करण्यात आलेला आहे, टॅगिंग झालेलं नाही, ऑनलाईन झालेलं नाही, अशी जनावर आपण त्या ठिकाणी घेऊन जावी. या इकडे डोळून घे. गळा बसला सर्दीने गळा बसला. थंडी लागेल त्याला. डॉक्टर चौकटे साहेब आणि डॉक्टर अल्लमवार साहेब यांना कृपया सूचना आहे की आपण स्टेजकडे यायचे. एक मिनिट. डॉक्टर चौकटे साहेब आणि डॉक्टर अल्लमवार साहेब यांना कृपया सूचना आहे की आपण स्टेजकडे यायचे. नमस्कार. कुठून आला सर? माझं गाव रेणापूर. कोणती जात आहे? एक कारवान जात आहे. काय सांगता रेट? रेट नाही याची. विक्रीसाठी नाही. काय वय काय? याचं 15 महिने. 15 महिने दोन्हीचे पण? हो दोन्ही 15 महिन्याचे.
फक्त प्रदर्शनासाठी आणले. फक्त प्रदर्शनासाठी. तर खासियत काय आहे याची? ही शिकारी ब्रीड आहे. शिकारीसाठी वापरतात, शेती रक्षणासाठी आणि घराचं पण सुंदर रक्षण करतात. धन्यवाद सर. लाल कंदारी मोरगड. लाल कंदारी आपण स्पेशली यायचे. कोणती ब्रीड आहे? लॅब लॅबचीच आहे का ब्रीड? किती आहे वय साधारण? 6 महिने. 7वा चालू आहे. 7वा चालू आहे का? कुठून आलात दादा तुम्ही? मी टाकळगावून. टाकळगाव. बरोबर. याचं खाद्य काय आहे आता सध्या? खाद्य काय जे असेल ते भात, दही, दूध. हा. दादा हे कोणती ब्रीड आहे? नाही कुत्र होय. ब्रीड कोणती? जात पॉमलियन. यात्रा श्री क्षेत्र खंडोबा मंदिर. लाल कंदारी आहे तिकडे. काही जनावर खूप मोठे मोठे आहेत, पाहू शकता. थंडीमुळे यांच्यावर एक प्रकारचा कपडा घातलेला आहे. दुरून दुरून येतात. दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा, परंपरेचा वारसा जपणारी यात्रा अशी 4 वर्ष झाली चॅम्पियन आहे. तिकडून धरा त्या माणसापासून. 10-15 मिनिटाचा फरक पडणार आहे. 10-15 कवटाळीत आहे का म्हणलं. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात? लातूर. लातूर. कोणती नसणं आहे? ग्रेडन. किती वर्ष झाला याचा माळीवर? 5 वर्ष. चॅम्पियन किती बार झाला? 4 वर्ष झाला. हाच वय काय आहे साधारण? आता 5 वर्षाचं असेल. अजून किती वय आहे याची? साधारण 14-15 वर्ष जगतात ग्रेडन. काय एक आहे की तुमच्याकडे जास्त आहेत? अजून एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. 3 आहे. खाद्य काय दादा याचे? त्याला बॉईल अंडे, चपाती, दूध रेग्युलर आपलं. कुठे कुठे प्रदर्शनासाठी मध्ये गेल्या वर्षी पुश करून आला होता कॉल. पण जाणं झालं नाही आपल्याला. या जिल्हा परिषदलाच कॉल आला होता इथला. या जिल्हा परिषदनं आम्हाला कॉन्टॅक्ट केलं होतं, पण आम्हाला जाणं झालं नाही. बाकी मग इथले शो मारले होते. नांदेडचे मारले, लातूर मारलेले आहे. माळेगाव तर आहेच 4 वर्षापासून. धन्यवाद दादा बाईट दिल्याबद्दल. पशुपालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर स्टेजच्या समोर उजव्या साईडला रिंगण क्रमांक 3 जवळ येऊन आपली नोंदणी करून घ्यावी.
डिक्की ट्रॅव्हल अपडेट. त्याला स्पेस बॅट झाला होता, खराब झाला. येतेच चल ना आले. नमस्कार सर. नमस्कार. कुठून आलात? कळमधनं आलोय. कळममध्ये. काय नाव आहे याचं? याचं नाव रॉकी आहे. मेल आहे हा, 1 वर्षाचा. कोणत्या जातीचं आहे? सायबेरियन हस्कीचं मेल आहे. साधारण किती वर्ष राहतो? लगभग 15-16 वर्ष आसपास राहतो. मेल आहे फिमेल? मेल आहे मेल. मेल आहे का? पिल्ली कुठे आहे त्याची? त्याचे पिल्ले आहेत, आपण आणलेले तिथं पलीकडे गाडीपाशी लावलेले आहेत. 1 मिनिट. बरोबर. धन्यवाद सर. सर. काय नाही शिवा छान त्या होईल सर.